नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। मागच्या व्हिडिओतला श्लोक आठवत असेल आपल्याला। जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम्। कर्माविषयी जाणता येतो कोणाला? जरामरणमोक्षाय माम आश्रित्य यतन्ति ये, यतन्ति सातत्याने प्रयत्न करत राहतात। ध्यास घेऊन जे जाणायचा प्रयत्न करतात त्यांना निश्चितपणे काय काय जाणता येतं? अध्यात्म म्हणजे काय ते जाणता येतं, कर्म म्हणजे काय ते समजू शकतं, असं बरंच काही समजू शकतं, असं त्या शेवटच्या 2 श्लोकांमध्ये आपण मागच्या व्हिडिओत ऐकलं। आता हे ऐकल्यानंतर आमच्या भाग्यश्रीताईंच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले। मग साहजिक आहे ना, त्या प्रश्नांना आपण संधी दिली पाहिजे, या ठिकाणी व्यक्त तर झाले पाहिजेत त्या, म्हणजे मग त्या अनुषंगाने आपल्याला पण कळेल की त्या प्रश्नांचा मागोवा घ्यायचा कसा, कुठे याची उत्तरं आपल्याला सापडतील। मग सुरुवातीला आपण प्रश्न जाणून घेऊया त्यांचे। ऐकूयात तर भाग्यश्री त्यांचे प्रश्न। कर्मण्येवाधिकारस्ते, हे कर्म म्हणजे नक्की कोणते कर्म? जे आपण रोज नैमित्तिक कर्म करतो ते, जे आपण कर्तव्य करण्यासाठी कर्म करतो ते, की आपण उदरभरणासाठी करतो ते? दैनंदिन जीवनात कर्म करत असताना आपल्याला काळानुरूप किंवा परिस्थितीनुरूप त्यामध्ये बदल करावे लागतात किंवा ते होतही जातात आणि मग द्वंद्व सुरू होते। आपण जे केले ते बरोबर केले की आपण केले ते चुकीचे केले, हे आपल्याला ठरवता येत नाही। त्यावेळी कसा मार्ग शोधावा? कोणते कर्म योग्य आणि कोणते कर्म अयोग्य हे कसे ठरवावे? हेच कर्म माझ्यासाठी योग्य आहे हे कसे ठरवावे? म्हणजे माझा जन्म कोणत्या कामासाठी झाला आहे हे कसे समजावे आणि त्यासाठी काय प्रयत्न करावे? ऐकलात पहिला प्रश्न ना? भाग्यश्री त्यांना मुळाशी जाऊन पोचायचं आहे की कर्म म्हणजे नक्की कोणतं कर्म, जे आपल्याला नैमित्तिक म्हणा, नैमित्तिक शब्द वापरला आहे त्यांनी, नैमित्तिक उदरभरणासाठी केलं जाणारं कर्म, त्यांनी कर्माचं विभाजन केलेलं आहे। आणि तिसरं कर्तव्य, असे 3 शब्द वापरलेत त्यांनी। आता साधी गोष्ट बघा, जन्मल्याबरोबर बाळाकडून कर्म सुरू होतं। कर्म हा एकच शब्द, कर्मच शब्द वापरला पाहिजे का? आपण म्हणतो ना साधं की काम, रोजचं काम आहे, बोली भाषेमध्ये आपण काम म्हणतो। कर्तव्य हाही शब्द वापरतो, कार्य हाही शब्द वापरतो, कर्म हाही शब्द वापरतो। कर्म म्हणजे कोणी नशीब म्हणतं, कर्म म्हणजे कोणी आध्यात्मिकदृष्ट्या विचार करून कर्म असा शब्द वापरतात। अनेक शब्द हे समानार्थी आणि म्हटलं तर ते एकाच शब्दाचे वेगवेगळे पैलू आहेत। मग आता आपण साधा विचार करूया, जन्मलेल्या बाळाला सुद्धा भूक लागते, तहान लागते, उत्सर्जन करण्याची नैसर्गिक प्रक्रिया त्याची सुरू होऊन जाते। ध्वनी सहजपणे त्याच्याकडून रडणं, हसणं हे घडत असतं, डोळ्याच्या पापण्या आपोआप हलत असतात, हे सगळं आपोआप सगळं घडत असतं ना, हे पण कर्मच आहे ना। म्हणजे न कळत घडणारं कर्म, अगदी शाळेच्या पातळीवर आपण शिकला असाल की आपल्याला गाढ झोप लागलेली आहे आणि तरीसुद्धा एखादा डास चावला पटकन, तर तेवढ्या झोपेतसुद्धा आपण चळवळतो
हालचाल आपली होते म्हणजे कर्मच झालं की. एखादं काहीतरी पायाला कोणीतरी गुदगुली केली, टोचलं काही, तरीसुद्धा आपला पाय नकळत हलला जातो, तेही कर्मच घडलं ना. म्हणजे काही कर्म ही नकळत घडली जातात. त्याला प्रतिक्षिप्त क्रिया असं आपण म्हणतो बोलीभाषेमध्ये आणि विज्ञानामध्ये पण. काही कर्म नैमित्तिक प्रकारची, म्हणजे निमित्त काही मिळालं की त्या अनुषंगाने कर्म केलं. मला तहान लागली तरच मी पाणी पिणार आहे. मला जर तहानेची जाणीवच नाही झाली तर माझ्या पुढे जरी कळशी अगदी भरून ठेवलेली असली तरी मला पाणी नाही ना प्यावंसं वाटणार. माझं पोट जर अकंठ भोजन झालेलं असेल, जेवण झालेलं असेल आणि अगदी आवडीचा पदार्थ जरी कोणी समोर आणला तरी तो पदार्थ चाखायची इच्छा झाली तर त्याला हावरटपणा म्हणतो आपण बोलीभाषेमध्ये, म्हणतो ना. बस की आता झालं आहे ना पोटभर जेवण, कशाला हवा एवढा हावरटपणा, असंच बोलतो ना. म्हणजे निमित्त काहीतरी सामोरं आलं, प्रसंगानुरूप होतं, तेही कर्मच. आणखीन कोणत्या प्रकारची? अरे बापरे, आपल्या रोजच्या जीवनातली सगळी कर्म आठवून बघा. त्याच्यात त्यांनी एक उदरभरण शब्द पण वापरला आहे. उदरभरण हे कर्म कोणत्या प्रकारामध्ये जाईल? उदरभरणमध्ये भूक लागली की जेवणं इथपर्यंत ठीक आहे हो, पण मला भूक पुन्हा लागणार आहे, त्या 3-3.5 तासानंतरची बेगमी पण मला करायची, तोही विचार असतो. त्यासाठीही कर्म केलं जातं. आजचा दिवस भागला, पुन्हा उद्या उदरभरणाची, म्हणून त्यासाठीही कर्म करतच, म्हणजे चक्र आहे होय हे. त्यामुळे कर्म म्हणजे नेमके काय? नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते अवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. सत्व रज तम गुण 3ऱ्या अध्यायात सांगून दिलं की हे शाश्वत सत्य आहे, शाश्वत तत्व आहे की हर क्षणी आपल्याकडून कर्म, त्याला पैलू कोणताही द्या, नाव कोणतंही द्या, कर्म घडणारच आहे. त्यामुळे कर्म म्हणजे नेमकं काय? तर दर क्षणाला जी क्रिया आपल्याकडून घडणार, कळत जाणीवपूर्वक घडो, नकळत घडो. पापणी हलवली तरीही कर्म घडलंय, हात हलला तरीही कर्म घडलंय, आणि काहीच नाही केलं तरी श्वास घेताना आणि सोडताना छाती आणि पोट यांच्या हालचाली होतात, तेही कर्मच आहे की. त्यामुळे कर्म म्हणजे काय हे या पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की नक्की कोणतं कर्म ते ज्या त्या व्यक्तीने ठरवायचं आहे की आत्ता मी नक्की कोणत्या कर्माशी जोडले गेलेले आहे, याचा निर्णय आपण करायचा असतो. मग मी जर का एखाद्या एकाग्रतेने काही चित्र काढत असेन, एखादं गीत गुणगुणत असेन, लिहित असेन, किंवा एखादं संशोधनामध्ये मी मग्न असेन, किंवा मला नेमून दिलेलं प्रोजेक्ट मी पूर्ण करत असेन, किंवा अगदी माझ्याकडे कोणी पाहुणे आले आहेत आणि त्यांना मला 10 मिनिटांनी ते निघणार आहेत, त्यांच्यासाठी म्हणून काही काम करायचं असेल, मग ही सगळी कामं नैमित्तिक आहेत. पण ही करत असताना माझी तल्लीनता अतिशय महत्त्वाची आहे की नाही? एकाग्र होणं तितकंच गरजेचं आहे की नाही? मग हे कर्म अध्यात्माशी जोडलं गेलं, तल्लीनतेशी, एकाग्रतेशी जोडलं गेलं. अध्यात्म म्हणजे वेगळं दुसरं काहीच नाही आहे. त्यामुळे कर्म अशा पद्धतीने आपणच त्याचं गटवारी करू शकतो. तेव्हा कर्माची गटवारी ही बाहेरून कुठून करायची गरज नाही, ती पुस्तकी लेबल लावून पण समजून घ्यायची गरज नाही. आपल्याला ती अनुभवातून, जिज्ञासेतून करता येते. पुढचा प्रश्न सहजपणे त्यांनी विचारला की दैनंदिन जीवनात कर्म करताना काळानुरूप, परिस्थितीनुरूप बदल होत जातात. स्वाभाविक आहे, ते तर होत जाणारच आहेत. पण त्याच्या पुढे जाऊन त्यांनी विचारलं आहे की एखादं कर्म आपण केलं, म्हणजे कृती घडून गेली, भूतकाळ झाला, मग आपल्या मनामध्ये द्वंद्व सुरू होतं असं भाग्यश्रीताईंना वाटतंय. आणि काय द्वंद्व सुरू होतं? तर जी कृती होऊन गेली आहे, कर्म जे घडून गेलं आहे ते योग्य की अयोग्य? आता साधा विचार करा, कोणीही, तुम्ही, आम्ही. कर्म घडून गेलंय,
पुन्हा आणता येतं. क्षण एकदा निसटून गेला पुन्हा आणता येतो. म्हणून तर आमच्याकडे काळाचं मोजमापच कसं असतं? काल, आज, उद्या. येस्टरडे, टुडे, टुमॉरो. मग त्याच्यात कसं म्हणतो आपण? येस्टरडे इज पास्ट, भूतकाळ. टुमॉरो नेव्हर कम्स. भविष्यकाळ नसतोच, कारण त्याविषयी आपण प्रत्यक्ष परिमाण जेव्हा मिळवू त्यावेळेला तो टुमॉरो उरत नाही, तो टुडे होऊन जातो. म्हणून प्रत्यक्ष आपल्या जवळ असणारा, आपल्या अधिकारात असणारा काळ कोणता? एकच, वर्तमान. म्हणून जे कर्म होऊन गेलं, केलं, त्याच्याविषयी द्वंद्व म्हणजे आत्ताच्या काळामध्ये जे सामोरं आहे तेही हातचं निसटून जाणार ना. मग जे वर्तमानात करायचं आहे, वर्तमान काळ माझ्या हातात आहे, जो मी कशा प्रकारे वापरावा याचा निर्णय करू शकणार आहे, त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. का जे कर्म मी केलं ते योग्य की अयोग्य त्याचा विचार करत बसायचं? आधी ते घडून गेलेलंच आहे ना. भले ते योग्य असेल किंवा अयोग्य असेल हे ठरवणार आता कसं? त्यामुळे जे घडून गेलं आहे त्याचा स्वीकार. तीच तर गीतेतली त्रिसूत्री सांगून दिली. अर्जुनाने स्वजनांना पाहिल्यावर त्याच्या अंगाला कापरं सुटलं, गांडीव धनुष्य गळून पडलं वगैरे वगैरे. हे सगळं घडून गेलं. हे सगळं घडण्यापूर्वी त्यांनी शंख वाजवला, होय ना. आपण पहिल्या अध्यायापासून ऐकत आलोय. म्हणजे अर्जुनाने शंखध्वनी केला, गांडीव धनुष्य हातात घेतलं, हे कर्म केलं. त्यानंतर त्यांनीच कृष्णाला सांगितलं रथ दोन्ही सैन्यांमध्ये ने. कृष्णाने रथ नेला, हेही कर्म घडून गेलं. त्याच्यानंतर अर्जुनाने निरीक्षण केलं, तेही कर्म घडून गेलं. त्या निरीक्षणाचा परिणाम म्हणून अर्जुनाने रथामध्ये बसकण मारली. विषण्ण मनाने त्याला निर्णय घ्यायला सुचेना, म्हणून त्यांनी शस्त्रत्याग करून टाकला आणि निर्णय जाहीर करून टाकला, न योच्ये, मी लढणार नाही. एका पहिल्या अध्यायामध्ये एवढी सगळी कर्मांची मालिका अर्जुनाने प्रत्यक्षात आणली आणि व्यासमुनींनी ती आपल्याला सादर करून दाखवली. मग ही सगळी कर्म घडून गेलेली आहेत आणि अर्जुनाच्या मनात द्वंद्व उत्पन्न झालं आहे. जसं आत्ता भाग्यश्रीताईंनी विचारलं आहे की ते केलं ते योग्य केलं का अयोग्य केलं, तीच तर कॉन्फ्लिक्ट, तेच तर द्वंद्व. म्हणून अर्जुनाने स्वतःच शब्द वापरला, धर्म सम्मूढ चेताः. जेव्हा जे कर्म घडून गेलंय ते योग्य की अयोग्य या क्रायसिसमध्ये आपण अडकू, तेव्हा आपण अर्जुनाच्या या स्थितीमध्ये जाऊन पोचतो. म्हणून अर्जुन आपला प्रतिनिधी आहे आणि आपण भगवद्गीतेशी जोडले गेलो आहोत. कारण हा काही एकट्या भाग्यश्रीताईंचा विषय नाही आहे, त्यांचा प्रश्न नाही आहे. आपल्याला सुद्धा अनेक वेळा कर्म होऊन गेल्यानंतर करायच्या आधी कॉन्फ्लिक्ट असतंच बरं का, हे करावं का नाही करावं, टू बी ऑर नॉट टू बी. अगदी भले हे गीतेतलं मूळ तत्त्व घेऊन शेक्सपियरनी केवढी मान्यता प्राप्त करून घेतली आहे ना नाटकं लिहून. मूळ गाभा कुठे आहे? भगवद्गीतेत. कारण करावं की न करावं मंत्रयुद्धाचा परिणाम म्हणून अर्जुन या संभ्रमात अडकला होता. तसंच भाग्यश्रीताईंनी प्रश्न विचारताना केलेलं योग्य आहे की अयोग्य आहे ठरवायचं कसं? अरे जे ऑलरेडी करून झालेलं आहे ते आता काय निर्णय करून उपयोग आहे? त्यावेळी ते कर्म केलं, ते योग्य वाटलं म्हणून केलं, संपला विषय. ते अयोग्य जरी घडलं असलं तरी केलेल्या कर्माचं फलित तयार होत झालेलंच आहे. ते बदलता येणार आहे का? नाही बदलता येणार आहे. मला ठेच लागली आणि मी अडखळले तर ते ठेच का लागली, मग माझं लक्ष नव्हतं का, वगैरे वगैरे विश्लेषण करण्यापेक्षा
घडून गेलंय, ॲक्सेप्ट. काय करावं लागतं? स्वीकारावं लागतं. स्वीकार केल्यावर पुढचं काय? पुन्हा पुन्हा मागे नाही वळत राहायचं. मग ठेच लागली आहे, तिथे काही रक्त वगैरे आलं आहे का? आपण धडपडलो असलो तर आपल्याला पाणी वगैरे हवं आहे का? हे सगळं बघावं लागतं ना. त्यामुळे ACD फॉर्म्युला पक्का लक्षात ठेवायचा, जो गीतेमध्ये पहिल्या अध्यायापासून आपल्याला सांगून दिला आहे. म्हणजे एकदा कर्म घडून गेलं की त्याच्याविषयी पश्चात्ताप, ते योग्य का अयोग्य नकोच ना. ऑलरेडी डन. आताची तर कॉम्प्युटर संगणकाचं युग आहे. ह्याच्यामध्ये एकदा डन केल्यावर पुन्हा माघारी यायचं असेल तर डिलीट. म्हणजे गीतेमध्ये सांगून दिलं डिटॅच. होऊन जाणार डिटॅच. बरं, पुन्हा तसंच कर्म करायची वेळ आली तर आपल्याकडे अनुभवांचं गाठोडं जमलं आहे ना, त्याचा आधार आधीच आपण घेऊ शकतो. त्यामुळे भाग्यश्रीताई या प्रश्नाचा अशा पद्धतीने विचार करायचा. ACD फॉर्म्युल्याशी हे जोडून घ्यायचं आणि पुन्हा पुन्हा मागे जात राहून आपला आज व्यथित होऊ द्यायचा नाही. आज कुठल्याही प्रकारे आपल्याला पश्चात्तापाकडे घेऊन जायचा नसतो. पुढचा त्यांनी प्रश्न विचारला, मी केलं ते बरोबर केलं, हे कसं ठरवावं? जे ऑलरेडी करून झालं आहे ते आता ठरवण्यामध्ये काहीच मतलब नाही आहे ना. अनुभव जमा झाला आहे, फलितानुसार आपल्याला ते योग्य का अयोग्य समजणारच आहे. पुन्हा तशा प्रकारचं कर्म करायची कधी वेळ आली तर त्या अनुभवांचं गाठोडं उघडून बघायचं आणि कृती करण्यापूर्वी निर्णय करायचा. अशा पद्धतीने जेव्हा आपण जीवनात प्रगती करत राहू त्यावेळेला आपल्याला असे प्रश्न सतावणार नाहीत, त्रास देणार नाहीत. प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे, पण ते मनाच्या पातळीवर जिरवता येऊ शकतील. आधीच्या अध्यायांमध्ये आपण हे संकल्प प्रभवान कामां सर्वान त्यक्त्वा अशा पद्धतीने जे जे काही तरंग विचलित करणारे आहेत ते जागच्या जाग्यावर जिरवायला आपली क्षमता आपल्याला शिकवते. त्यासाठी स्वाभाविक काय करायला हवं? जे आत्ता सामोरं आलेलं आहे तिथे तल्लीन व्हायला पाहिजे, ध्यास घ्यायला पाहिजे. म्हणून भाग्यश्री त्यांनी पुढचा प्रश्न विचारला की एक ध्येय गाठलं की त्याच्या पुढे काय? ध्येय संपतच नाहीत ना. कुसुमाग्रजांनी म्हणून ठेवलंय ना, अनंत अमुची ध्येयासक्ती. अरे सोपं काम आहे. ते तान्हं बाळ बघा बरं, एक ध्येय गाठलं किती सोपं ध्येय असतं त्याचं. दुपटं झुगारून द्यायचं, ते गाठलं की पुढचं काम लगेच सुरू होतं ना. हात पाय हलवणं, कुशीवर वळायचा प्रयत्न करणं, कुशीवर वळलं की पालथं वळायचा प्रयत्न करणं, पुढे सरकणं. अरे भगवंतांनीच आपल्याला सगळा क्रम ठरवून दिलेला आहे. एक पूर्ण झालं तर पुढे काय करायचं, एवढा मोठा अनंत पसारा भगवंतांनी या सृष्टीमध्ये आपल्यासाठीच तर खजिना खुला करून ठेवला आहे. त्यामुळे पुढचं ध्येय कोणतं आपणच निश्चित करू शकतो. जर मनातल्या द्वंद्वांना थारा दिला नाही, त्यापासून डिटॅच झालो तर मग हा प्रश्नच उद्भवणार नाही. एक ध्येय गाठलं तर पुढचं ध्येय कोणतं ते आपणच ठरवायचं आहे. बाळाला थोडी आपण शिकवतो. हां, आता तुला हात पाय ताकद कळायला लागली ना, आता कुशीवर वळायला शिकायचं आहे बरं का. आठवतंय कधी कुठल्या जगभरातल्या कुठल्या बाळाला असं कधी कोणी शिकवलेलं? गरजच नाही पडत ना. त्यामुळे एक ध्येय गाठलं तर आपोआप आपल्या समोरा अनंत अमुची ध्येयासक्ती. कवी म्हणजे विद्वान व्यक्ती. विद्वान व्यक्तींनी प्रत्यक्ष आचरणातून हे आपल्याला दाखवून दिलं आहे. आपल्याला त्याचा फक्त मागोवा घेत वाटचाल करायची आहे. 8व्या अध्यायामध्ये अर्जुनाला पण असेच प्रश्न पडलेत सुरुवातीला. काय प्रश्न पडलेत अर्जुनाला ते श्लोक ऐकल्यावर आपल्याला कळणार ना. भाग्यश्रीताईंनी जसे प्रश्न विचारलेत तसे भराभर अर्जुनानी भगवंतांना काही प्रश्न विचारलेत. आधी श्लोक ऐकूया आणि अर्जुनानी प्रश्न विचारलेत म्हटल्यावर भगवंत त्याची उत्तरं देणारच आहेत.
ती कोणती उत्तरं दिली आहेत तेही आपण जाणून घेऊया. पण आधी श्लोकांद्वारे, म्हणून ऐकूयात श्लोक. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टमोऽध्यायः. अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतै च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. श्रीभगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर अन्तकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं तन्तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च मय्यर्पितमनो बुद्धिर्मामे वैश्यस्य संशयम् अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन्. कविं पुराणमनुशासितारमणोरणीयां समनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूपमादित्यवर्णं तमसः परस्तात् प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यं यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यै चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये. श्लोक ऐकलेत ना? श्लोकांमध्ये भराभर अर्जुनाने बघा कसे प्रश्न विचारले आहेत. सुरुवातच मुळी कुठून केली? किं तद्ब्रह्म, पहिला प्रश्न. किम अध्यात्म, अध्यात्म किम, किम म्हणजे काय, कोणतं. किं कर्म पुरुषोत्तम, पुरुषोत्तम. आता कृष्णाची जाणीव कृष्ण पातळीवरून अर्जुनाच्या बाबतीत पुरुषोत्तमच्या दिशेने व्हायला लागली आहे बरं. कारण खूप सारं काही कृष्णाकडे जमा आहे, भांडार कृष्णाकडे आहे की जे आपल्याला आपल्या विषण्ण स्थितीतून मोकळं करण्यासाठी आणि एक विशिष्ट विचारांना दिशा मिळवून देण्यासाठी कृष्णाकडे खूप सारे विचार आहेत. हे आता अर्जुनाला जाणवायला लागलंय आणि म्हणून अर्जुन आता कृष्णाला सहजपणे पुरुषोत्तम म्हणून जातोय की पुरुष उत्तम, उत्तम. पुढच्या श्लोकांमध्ये पण हा शब्द आहेच आहे. उत म्हणजे आपण उद्वहन वगैरे म्हणतो ना लिफ्टला, चढाच्या दिशेने प्रवास, प्रगतीच्या दिशेने प्रवास, त्याला म्हणायचं उत. आणि तम, तम म्हणजे अज्ञान, अज्ञान पातळीवरून ज्ञानाच्या दिशेने होणारा प्रवास, त्याला म्हणायचं उत्तम. म्हणून पुरुष उत्तम. पुरुष म्हणजे श्रेष्ठ, ज्याचा आपल्या इंद्रियां, पुर म्हणजे नगर बरं, आणि पुरुचा ईश म्हणजे या नगराचा ईश. प्रत्येकाजवळ स्वतंत्र आपलं आपलं नगर आहे बरं का. ही गावं वगैरे बोलतो ती नगरं वेगळी. प्रत्येकाजवळ, मानवाजवळ कोणतं नगर आहे? 10 इंद्रिय, 11वं मन, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इंद्रिय संस्थांचे गोट, आणि त्याखेरीज बुद्धीसारखं वरदान मिळालेलं. त्या बुद्धीमध्ये एवढे कप्पे. नगरामध्ये अशीच रचना असते ना, आणि प्रत्येकाचं वेगवेगळं कर्म ठराविक असतं, ठरलेलं. आपल्या शरीरात पण तसंच आहे.
आणि नगरामध्ये सगळं एकत्र जोडलेलं असतं ना, म्हणून तर त्याला बंदिस्तपणा नगर असं म्हटलं जातं. तसंच पुर म्हणजे नगर, ईश म्हणजे स्वामी. माझ्या देहामध्ये हे जे काय वैविध्य आहे, नुसता त्या सगळ्याचा अभ्यास मेडिकल सायन्समध्ये तोच केला जातो ना. तो अभ्यास करायचा म्हटला तरी अथांग अभ्यास आहे. कितीही अभ्यास केला तरीही शेवटी म्हणावं लागतं, नाही वा थांग लागत. पुरुषोत्तम कृष्णाचं हे वेगळं वैशिष्ट्य आता अर्जुनाला जाणवायला लागलंय. आणि म्हणून पहिल्याच ओळीमध्ये अर्जुनाने कृष्णाला पुरुषोत्तम म्हणून टाकलंय. 3 प्रश्न विचारून झाले. ते ब्रह्म म्हणजे काय? कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की त्याला जाणता येईल ब्रह्म म्हणजे काय. कोणाला? जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य प्रयत्नशील असतात, त्याला हे जाणता येईल. ते ब्रह्म म्हणजे काय आहे रे बाबा नेमकं? अध्यात्म म्हणजे नेमकं काय? आणि कर्म म्हणजे तरी काय बरं? आता भाग्यश्रीताईंना तोच प्रश्न पडला आहे ना. दुसऱ्या ओळीत अजून विचारलंय अर्जुनाने, अधिभूतायच किं प्रोक्त. अधिभूत म्हणजे काय? अधिदैव म्हणजे काय? आणि पुढे अजून दुसऱ्या श्लोकामध्ये अधियज्ञ कथं कोत्र. हा अधियज्ञ कुठे चालू असतो? यज्ञ म्हणजे कृती आहे, ती कुठे चालू असते बाबा? कोणामार्फत चालू असते? हां, हे तर सगळं तू सांगशीलच, पण मला अजून एक प्रश्न वेगळाच पडला आहे. प्रयाणकालेच कथाय ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. नियत आत्मभिः. प्रयत्नपूर्वक मी जर स्वतःला संयमित नियत दृढ करू शकलो, संयमित ठेवू शकलो, तर अंतकाळी कसं काय तुला जाणता येईल? प्रयाणकालेच कथाय ज्ञेयः असि. तुला कसं जाणता येईल रे? हा महत्त्वाचा प्रश्न अर्जुनाने विचारला. कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं 7व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात तेही भगवंतांनी सांगून टाकलं होतं ते जाणतं. पण कसं जाणता येईल कळलं, पण कसं? बरोबर आपल्या मनातलेच प्रश्न अर्जुनाने विचारलेत. बस भगवंतांनी उत्तरं द्यायला सुरुवात केली लगेच. काय काय उत्तरं भराभर साई प्रश्नांची देऊन टाकलीत बघा. आणि 7व्या प्रश्नावर पूर्ण विवेचन पुढे कसं चालू ठेवलं आहे तेही आपल्याला कळेल. पहिल्याच भगवंतांच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगून टाकलं, किंतद ब्रह्म अक्षरम ब्रह्म परमम. सर्वश्रेष्ठ आणि जे अक्षर आहे, क्षर म्हणजे घटत जाणारं. क्षरण होतं म्हणतो ना आपण, लोखंडाचं गंजतं हळूहळू ते झिजत जातं. ते जे जे क्षर आहे, झिजत जाणारं आहे, नष्ट होणारं आहे, लुप्त होणारं आहे, त्याला ब्रह्म नाही म्हणता येत. ब्रह्म कसं? अक्षर म्हणजे जे सातत्याने आहे तसंच आणि सर्वश्रेष्ठ ते ब्रह्म. त्यालाच आपण ऊर्जा असं नाव देतो. कारण ऊर्जा कधीच क्षर नष्ट होत नाही. स्थानांतर होईल, स्थित्यंतर होईल, पण नष्ट होत नाही. म्हणून ब्रह्म म्हणजे काय ते सांगून टाकलं. त्याच्या पुढे सांगून टाकलं, स्वभावोऽध्यात्ममुच्यते. अध्यात्मम उच्यते. ऐक बरं अर्जुना, अध्यात्म कशाला म्हणायचं? स्वभाव. भाव म्हणजे गुण. आधीच्या अध्यायांमध्ये हा शब्द येऊन गेलेला आहे, आठवून बघा, नाहीतर मागचे श्लोक पुन्हा ऐकून बघा. स्वभाव, माझ्याकडून जे जे पैलू आचरण करताना प्रकाशात येतात तो माझा भाव, ते माझे गुण. त्याच्यावरून माझी ओळख समाजाला होत असते. समाजामध्ये अगदी आपले जवळचे आईवडील सुद्धा आले, मग कुटुंबाला माझी ओळख स्वभावावरून होणार आहे. जे गुण माझ्याकडून प्रकट केले जातील त्याच्यावरूनच तर मला ते ओळखणार आहेत. मग आपण अगदी लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा म्हणतो बघा, नाही हो तो ना किरकिऱ्याच आहे, तो ना हसतच असतो सतत, केव्हाही बघा
नाही नाही, तो अजिबात रिझर्व आहे बरं. पटकन कोणाकडे जाणार नाही, बघणार नाही, हसणार नाही. छोट्या मुलांना सुद्धा ही लेबल्स लावली जातात ना. का? कारण त्यांच्या आचरणातून जे प्रतिबिंबित होतं त्याला त्याचा आपण स्वभाव असं म्हणतो. भाव म्हणजे गुण जे आचरणातून प्रतिबिंबित होतात. मग हा जो स्वभाव प्रकाशात येत असतो त्यालाच म्हणायचं अध्यात्म. कारण हे गुण जेव्हा प्रतिबिंबित होणार, प्रकाशित होणार, तेव्हा त्यातली ऊर्जा त्याला सहाय्य करणार आहे. म्हणून आत्म जे माझ्यामध्ये आहेच, जन्मतःच प्राप्त झालेलं चैतन्य, क्षमता, तीच अशा प्रकारे प्रतिबिंबित होत राहणार आहे. म्हणून मग आपण म्हणत राहतो बघा, बोलीभाषेत म्हटलं जातं स्वभावाला औषध नाही, स्वभाव कधी बदलायचा नाही. असं होत नाही. हे खरंही आहे आणि हे दृढतापूर्वक ठरवलं तर पालट घडूही शकतो. म्हणून अध्यात्म, माझ्याकडे जी क्षमता आहे, माझ्याकडे जे चैतन्य आहे, ते कशा प्रकारे प्रकाशित करायचं, कशा प्रकारे प्रतिबिंबित करायचं, याचा निर्णय करण्याची क्षमता माझ्याकडे आहे, हे ओळखता यावं लागतं. म्हणून दुसऱ्या ओळीत सांगून टाकलं, भूत भावोद्भव करो विसर्ग कर्मसंहिता. भूत भाव उद्भव करा. उद्भव, पुन्हा तो शब्द आला. प्रगतीपथावर घेऊन जायचे. कशाला? भाव. मगाशी जो आपण स्वभाव बोललो, माझे जे गुण आहेत, जे प्रकाशात प्रतिबिंबित होत आहेत, ते बघा आपल्या अवस्था विकासाच्या ज्या आहेत, त्या विकासाच्या अवस्थांनुसार हे गुणांचं प्रतिबिंबित होणं पैलू पडल्यावर बदलत जातं ना. भूत भाव उद्भव करहा. मग हे पैलू कशामुळे पडणार आहेत? व्यक्तिमत्वाला प्रतिबिंबित होताना हे पैलू प्रकाशात कसे येणार आहेत? आचरणाद्वारे. म्हणून मग हे जे पैलू प्रकाशात येतात, ते ज्यामुळे येतात त्याला म्हणायचं कर्म. इतकं सोपं भगवंतांनी सांगून दिलेलं आहे. अर्जुन जोपर्यंत गळाठून गेला होता तोपर्यंत त्याच्या आचरणातून काय प्रतिबिंबित होतं? तर त्याची विमनस्कता, त्याचं विषण्णपण, त्याचं दुःखित असणं, अस्वस्थता, ही सगळी प्रतिबिंबित होत होती. आता हळूहळू त्याच्या आचरणातून काय प्रतिबिंबित व्हायला लागलंय? त्याच्या मनावरचा संयम, त्याची वैचारिक प्रगल्भता आणि हळूहळू स्थिरतेच्या दिशेने त्याचा होणारा प्रवास. हे आता प्रतिबिंबित व्हायला लागलंय ना. हे कशामुळे? यालाच म्हणायचं कर्म. भूत भाव उद्भव. प्रगतीच्या दिशेने निघालाय अर्जुन. जो गळाठून गेला होता, नैराश्यात बुडाला होता, तो आपोआप हळूहळू त्यातून सावरायला लागला आहे. म्हणजे कर्म हा सगळा परिणाम घडवून आणतो. म्हणून कर्म म्हणजे काय तेही भगवंतांनी सांगून दिलं. पुढच्या श्लोकात अजून अर्जुनाचा पुढचा प्रश्न आहे, त्याच्याविषयी सांगून दिलं. अधिभूत म्हणजे काय? भूत म्हणजे प्राणीमात्र. प्राणीमात्रांकडून जे गुण क्षर म्हणजे नश्वर, अनेक गुण असे असतात की जे स्थायी कीर्ती मिळवून देणारे असतात. दुसऱ्या अध्यायात हा विषय आपल्याला कळला आहे. भगवंतांनीच म्हटलंय, अकीर्तिकर. कीर्तिमान स्थापित होत असतात, ते पुढे संक्रमित होत असतात. आणि काही आचरण असं असतं, कीर्ती दोन प्रकारची, अपकीर्ती आणि सत्कीर्ती. आज रावणाबरोबर श्रीराम जेव्हा आपल्याला आठवतात, त्याच वेळेला रावणाचंही चरित्र आपोआप स्मरतं. रामाचं चरित्र त्यामुळे उजळलेलं आहे की रावणाचा कशा प्रकारे त्यांनी धीरोदात्तपणे आचरणातून
पराभूत रावणाला केलेलं आहे. रावण वृत्तीचा परामर्श श्रीरामांनी कसा घेतला? अधिभूतं क्षरो भाव, क्षरः भावः. जो हळूहळू लयाला जाणारा आहे प्राणीमात्रांकडून, त्याला म्हणायचं अधिभूत. जाऊ शकतो जो लयाला, त्याला म्हणायचं अधिभूत. पुढच्या भागात सांगून दिलं, पुरुषः च अधिदैवतम. प्राक्तन ज्याला म्हणतो, दैव म्हणायचं, नशीब म्हणायचं, कर्म म्हणायचं, पुरुष. आता बघा, जीवनामध्ये सामर्थ्य तर प्रत्येकाकडे आहे. हे सामर्थ्य प्रकट करण्याची क्षमता पण प्रत्येकाकडे आहे. पण ते सामर्थ्य किती प्रमाणात, कोणत्या वेळी, कशा प्रकारे प्रकट व्हावं, असतो ना बदल. नुकत्यामध्ये विश्वचषक सामने झाले क्रिकेटचे. आपण बहुतेकांनी त्याचा आनंद घेतला. काय झालं? सलग पहिले 10 सामने भारताने जिंकले. पुरुषश्च अधिदैवतम. आता इथे अधिदैवताचा काही संबंध आहे का? 11वा सामना खेळताना कर्म, प्राक्तन, नशीब, प्रयत्न तर त्यांनी पूर्ण केले होते, सगळं पूर्ण केलं होतं. खेळ उत्तम प्रकारे प्रकट केलेला होता. सगळं होऊन सुद्धा तरीसुद्धा यश, हे यश कोणतं? लौकिकार्थाचं. पण कधीतरी कोणाला लौकिकार्थात यश मिळणार, कधीतरी कोणाला तरी अपयश येणार आहे. मग त्याचा काही बोल नशीब, दैव वगैरे नाही ना. मग हे अधिदैव म्हणजे काय बरं नेमकं? तर एक सिद्धांत आहे बघा, मागच्या अध्यायांमध्ये आपण तो समजून घेतलाय. ऊर्जा कधीही नाश पावत नाही. मग काय घडतं? एका शरीरातून दुसऱ्या अध्यायातच आपण हे लक्षात घेतलंय. वासांसी जीर्णामी, ती ऊर्जा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करणार आहे. पुढच्या अध्यायांमध्ये पण हे सखोल समजून घ्यायचंच आहे. आत्ता थोडक्यात घेऊया. दुसऱ्या शरीरात प्रवेश करताना ती ऊर्जा काही लेपांसह बाहेर पडणार आहे. तेव्हा मी उदाहरण दुसऱ्या अध्यायाच्या वेळी सांगितलं पण होतं. पुस्तकाला आपण कव्हर घालतो. नवीन पुस्तक आणलं की साधारण त्याला छान कव्हर घालतो. कशाकरता घालतो? पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे ते मलिन होऊ नये म्हणून आपण कव्हर घालतो. तसं तुमच्या आमच्या देहामध्ये जो आत्मा, जी क्षमता, जे चैतन्य विराजमान आहे, ते जेव्हा बाहेर पडणार त्यावेळी त्या देहासोबत जे जे काय लेप असतील त्याला घेऊनच बाहेर पडणार आहे ना. मग ते जे गाठोड सोबत येतं ना, त्याला म्हणायचं अधिदैव. त्या गाठोड्यात काय असावं, ते गाठोडं केवढं असावं, ते केव्हा कशा प्रकारे उघडलं जावं, हे सगळं पुढच्या श्लोकांमध्ये समजणारच आहे. पण अधिदैव म्हणजे देहत्याग करताना जे ऊर्जा बाहेर पडणार, ती ऊर्जा जे लेप घेऊन बाहेर पडेल, जसं एखाद्या सुंदर उमललेल्या फुलांच्या ताटव्यावरून वारा आला तर तो वारा सुगंधित असतो. पण तोच एखाद्या कचरा कुंडीच्या दिशेने जर आला, त्या बाजूने आला, तर कचरा कुंडीचा दुर्गंध त्या वाऱ्याबरोबर येतो. वारा सम आहे. तसा आपलं चैतन्य, आपली ऊर्जा अखंड प्रवाही आहे वाऱ्यासारखी. मग त्याच्यामध्ये फुलाचा सुगंध असावा की कचरा कुंडीचा दुर्गंध असावा, हे आजूबाजूच्या मुळे चैतन्याने तर नाही ना स्वतःहून मागून घेतलेलं. ते अधिदैव.
अजून पुढच्या ओळीत सांगून दिलं, म्हणून त्याला म्हटलंय पुरुषः. पुरुषः म्हणजे जे क्षमतेतून वाट्याला येतं, क्षमतेतून प्रकट होतं, म्हणून अधिदैव म्हणजे पुरुष. तर पुढचा जो अर्जुनाचा प्रश्न, कर्म आपल्याला समजलं. अधिभूतं क्षरः भावः. म्हणून अधिभूत म्हणजे काय, उत्सुकता अर्जुनाला होती ना, तर क्षरभाव म्हणजे जे गुण आपल्याकडून प्रकाशित होत असतात, त्या गुणांमध्ये हळूहळू बदल होत जातात. त्याचे पैलू वेगवेगळे प्रकाशात येऊ शकतात. म्हणून जे लयाला जाणार आहे, नव्याने उद्भवणार आहे, असं जे चक्र, ते अधिभूत. आणि मग हे चक्र प्रकाशात येण्याचं काही वेळेला विकासाकडे घेऊन जातं, तर काही वेळेला पुन्हा आपल्याला मूळ स्थानी आणून ठेवतं की हो. मग हे कशामुळे, म्हणून मग त्याला नाव दिलं आहे अधिदैव. म्हणजे सामर्थ्य, प्रगतीकडे घेऊन जाणारं सामर्थ्य आपल्याकडेच असतं, पण कधी ते प्रगतीच्या दिशेने झेपावेल, तर कधी आपल्याला पुन्हा मूळ स्थानी घेऊन येईल. केव्हा कसं सामर्थ्य ते प्रकट व्हावं, हा जो संचित आपण घेऊन आलेले आहोत ना, त्याच्यावर तर अवलंबून असणारच आहे. म्हणून त्याला म्हटलं आहे अधिदैव. आणि आता जे भगवंतांनी म्हटलं आहे त्याच्यामध्ये अधियज्ञो अहम एव अत्र. अधियज्ञ, यज्ञ म्हणजे सातत्याने घडणारी कृती. मग ती कृती कोणामुळे घडणार आहे, जवळ चैतन्य आहे, ऊर्जा आहे, म्हणून ती कृती घडणार आहे. म्हणून भगवंतांनी सांगून टाकलं शेवटच्या ओळीमध्ये, अधियज्ञ अहम एव अत्र देहे. अरे सतत हे अखंड यज्ञस्वरूप कर्म क्रिया माझ्यामुळेच तर चालू आहे. ऊर्जा बनून त्या यज्ञामध्ये मीच तर सातत्याने हवन करणाराही मीच. आपण हे 4थ्या अध्यायात ऐकलंय. हवन करणारा मीच, हवन स्वीकारणारा मीच. सगळं जे काही आहे त्या विकसनाच्या प्रक्रियेमध्ये सातत्याने सोबत असणारा अधियज्ञ बनून मीच तर आहे. किती सुंदर भगवंतांनी आपल्याला सगळ्या संकल्पना स्पष्ट करून सांगून दिल्या. अशा एकदा ऐकून लक्षात नाही राहणार, पुन्हा पुन्हा ऐकल्यात की उलगडा होत राहील. आता महत्त्वाचा शेवटचा प्रश्न जो अर्जुनाने विचारला, प्रयाणकालेच कथाही ज्ञेय हासी. शेवटचा क्षण कधी आहे नाही ना माहिती, कोणालाच नाही माहिती, पण त्या क्षणी तूच मला जाणता यायला हवंस. संत मीराबाईच्या रचना कितीतरी अशाच आहेत ना. त्या क्षणी माझ्यासमोर फक्त तुझी मूर्ती यावी, त्या क्षणी माझ्या ओठावर फक्त तुझं नाव यावं. मीराबाईचीच काय हो, आपल्या सगळ्यांची मागणी अशीच असायला हवी ना. शांत, तृप्त, समाधान, तेच तर अंतकाळी हवं. म्हणून मग भगवंतांनी पुढच्या श्लोकामध्ये सांगून दिलं, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. शेवटचा क्षण जेव्हा केव्हा यायचा असेल ना, तेव्हा येईल. गजेंद्र मोक्षाची कथा फार सुंदर आहे हा भागवतामध्ये, जरूर वाचा शोधून. अंतकाळी जे स्मरण होईल त्याप्रमाणेच पुढचा प्रवास होणार आहे ना, कारण तोच लेप त्या ऊर्जेला लागणार, ती ऊर्जा बाहेर पडणार आहे. त्यामुळे माम एव स्मरण कलेवरम. कलेवर म्हणजे निष्प्राण. आवरण, देह हे आवरण आहे, ते आवरण निष्प्राण म्हणजे त्यातली ऊर्जा नाहीशी झाली, निघून गेली. चैतन्य, क्षमता काहीही राहिली नाही. मग ती ऊर्जा जेव्हा बाहेर पडेल तेव्हा ते सोनं जसं अग्नीत झळाळून त्यासाठी अग्नीत घालावं लागतं, तसं आपण सुद्धा त्याचं स्मरण अंतकाळी व्हावं. म्हणून काय काय करायला हवं ते आता पुढच्या श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगून दिलं आहे. बघा पुढच्या श्लोकात काय सांगून दिलं, ज्या व्यक्तीला अशा प्रकारे अंतकाळी समाधान, तृप्ती, सातत्याने परमात्म्याची प्रचिती मिळवण्याचा ध्यास ज्या व्यक्तीला लागेल
त्याला तोच ध्यास संपन्न करण्यासाठी पुढचा प्रवास करता येईल हे तर निश्चित आहे, भगवंतांनी सांगून दिलं. म्हणून काय कर, अंतकाळ कधी येते माहिती नाही आहे. म्हणून ययं वापी स्मरण भावन त्यजत्यन्ते कलेवरम तंतमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. त्याच विचारांमध्ये दृढ राहा. तद्भाव भावितः. कोणत्या विचारांप्रती दृढ राहा? तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्यच. म्हणून हर क्षणी वेगवेगळे मोह, विकार, क्रोध वगैरे 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 खूप सारं सृष्टीमध्ये ताबा घ्यायला, प्रवेश करायला उत्सुकतेने तत्पर असतात. आणि ते स्वीकारण्यासाठी आमची ज्ञानेंद्रिय सुद्धा तितकीच तत्पर असतात. मग हा समसमा संयोग होतो. सृष्टीतले घटक तत्पर आहेत, ज्ञानेंद्रियही तत्पर आहेत. मग हा समसमा संयोग झाला की बस ह्या सगळ्या मोहमयी सृष्टीतल्या घटकांचा, प्रसंगांचा, घटनांचा सगळ्यांचा प्रवेश मनापर्यंत सहज होऊन जातो. म्हणून काय कर, युध्यच किंवा सर्वेषु कालेषु. काय करून? माम अनुस्मर. जे ध्येय निश्चित केलंय ना त्याचं सतत स्मरण ठेव. कोणतं ध्येय निश्चित केलंय? प्रयाणकाले ज्ञेयहासी. मला प्रयाणकाली ऊर्जा बाहेर पडेल ती शुद्ध असायला हवी आहे, ते माझं ध्येय असेल तर मला जीवनभर त्या ऊर्जेवर लेप लागणार नाहीत. असंच कार्य, कर्म करायला हवं ना. आणि ते घडावं म्हणून सातत्याने दक्ष राहून, सावध राहून युध्यच. बस मंत्र सांगून दिला भगवंतांनी. तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच. संघर्षाला सामोरा जात राहा, स्वीकार कर, असं घडणारच आहे. आणि मग काय पुढे सांगून दिलं? मय्यर्पित मनो बुद्धिर मामे वैश्यस्य संशय. मामेव एष्यसी असंशया. मनात संशय आणूच नकोस रे. मग तुझी ती ऊर्जा जी आहे ना देहामध्ये, ती जेव्हा खुली होईल, मुक्त होईल, तेव्हा ती तेजाने झळाळलेली असेल. शुद्ध स्थितीत सहजपणे ती माझ्या प्रती मिसळून जाईल. पण त्यासाठी युद्ध कसं व्हायला हवं? मयी अर्पित मन बुद्धी. मगाशी आपण पुरं नगर बोललो ना, ती सगळ्या इंद्रिय संस्था, इंद्रिय, मन, बुद्धी, बुद्धीतले सगळे कक्ष, सगळ्यांचा ध्यास एकच. अग्नी जसा त्याच्या संपर्कामध्ये जे जे येईल त्याला स्वाहा मागच्या अध्यायात म्हटलंय आपण. यथैधांसी समिद्धोऽग्निर् भस्मसात् कुरुते अर्जुन. ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्. तेच सांगून दिलं. मग चिंताच नको रे, आपोआप जमेल. पण हे प्रयाणकाले, अंतकाले, तो कधी एक क्षण नाही ना माहिती. आयुष्य क्षणामागून क्षण येत राहणारे, जात राहणारे. पुढच्या क्षणाला याच देहासह सामोरं जायचंय. मग हा अंतकाल, प्रयाणकाल केव्हा असेल? नको ना विचार करूया. मग काय करायचं? हा नाही विचार करायचा तर श्लोकांमध्ये ऐकलं आपण. काय करायचंय? अभ्यास योगयुक्तेन चेतसा न अन्यगामिना. न अन्यगामिना.
अन्य कुठेही विचलित होऊन भरकटायचं नाही. का? युद्ध करायचं असेल तर तिथेच लक्ष केंद्रित पाहिजे ना. माझ्या समोर जो शत्रू उभा आहे त्याच शत्रूवर मला लक्ष केंद्रित करायचं आहे, त्या शत्रूला नामोहरम करायचं आहे. पण त्याच वेळी माझ्याकडे डावीकडून उजवीकडून पण हल्ला होऊ शकतो, त्यासाठी मला सावध असायला पाहिजे. म्हणून न अन्यगामीना हे जरी करत असलं तरी अभ्यास योगयुक्तेनं चेतसा सावध पण राहायला पाहिजे. हल्ला कुठूनही होऊ शकतो तेही लक्षात घेतलं पाहिजे. मग हे कोणाला जमू शकतं? अगदी प्राणी मात्र कोणीही असला ना तरी त्याला हे लक्षात येतं. पण त्याचा प्रतिकार कसा करावा, त्यावेळी विवेक कसा बाळगावा, ह्याची जाण मात्र फक्त आणि फक्त मानवालाच असते. प्राण्यांवर सुद्धा हल्ला झाला तर ते किती विचारपूर्वक छान त्याचा प्रतिकार करतातच. तेव्हा प्राण्यांकडेही ती क्षमता असते. पण मानवाकडे तो प्रसंगच कशा प्रकारे स्वीकारायचा, कशा प्रकारे त्याला सामोरं किती काळ राहायचं आणि कशा प्रकारे त्याच्यापासून अलग व्हायचं, हे सगळं कालानुक्रम ठरवण्याचं सामर्थ्य फक्त मानवाकडे आहे. जेव्हा मन आणि बुद्धी एकत्रित होऊन ध्येयाप्रती स्थिर होतील. म्हणून चेतसा न अन्यगामिना. मग हे सहज कसं घडणार? त्यासाठी अभ्यास योगयुक्तेनं अभ्यास पाहिजे. अभ्यास म्हणजे आपल्या आजच्या बोलीभाषेत इंग्लिशमध्ये म्हटलं जातं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. नसतं ना, परफेक्शन कधी नाहीच येत. म्हणून सातत्याने प्रॅक्टिस 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 करतच राहायला लागते ना. म्हणून अभ्यास योगयुक्तेनं म्हटलंय. पुन्हा पुन्हा सातत्याने नवं काही समोर आलं की त्याच्यावर अभ्यास करायचा, नवं काही आलं की त्याच्यावर काम करायचं. आपण जेव्हा विज्ञानाचं संशोधन करतो त्यावेळेला हेच असतं ना. यावेळी ह्या विषाणूने हल्ला केलाय का, त्याचा प्रतिकार कसा करायचा. आता पुन्हा म्हणे कोणते नवे विषाणू येत आहेत, हल्ला करतायत, आता त्याच्यासाठी काम करावं लागेल. अभ्यास योगयुक्तेनं. पण त्यावेळी काम करताना न अन्यगामिना होणं महत्त्वाचं आहे. ते या श्लोकात भगवंतांनी कुंजी चावी म्हणून सांगून दिलं की न अन्यगामिना, अन्यत्र भरकटायचं नाही आहे. मग मगाशी भाग्यश्री ताईंनी एक प्रश्न आपल्याला विचारला बघा की मनुष्य जन्मात मी काय करायला हवं, कशाकरता मला हा मनुष्य जन्म मिळाला आहे. बस हेच उत्तर आहे. अभ्यास योगयुक्तेनं चेतसा न अन्यगामिना. ज्यावेळी जे काम करतो आहोत तेच काम माझ्यासाठी आहे. कारण पुढचा क्षण मी पाहू शकणार आहे की नाही हे कुठे माहिती हो. तोच अंतकाल आहे असं समजायचं आणि त्या क्षणी जे काय मी करत असेन त्याप्रती न अन्यगामिना चेतसा. बस पूर्ण तिथे समर्पितता, तल्लीनता, एकाग्रता. त्यासाठी अभ्यास योगयुक्तेनं प्रत्येक क्षण हा शेवटचा क्षण समजायचा आहे आणि आपलं पूर्णत्व त्याच्यामध्ये झोकून देऊन उतरवायचं आहे. मग काय करायचं आपण जन्म मिळाल्यानंतर ते आपल्याला उलगडलं. का जन्म मिळालाय? बस यासाठीच तर मिळाला मानवाचा जन्म. आपण इतक्या वर्षांमध्ये, इतक्या जन्मांमध्ये सगळं आधीच्या अध्यायांमध्ये येऊन गेलंय बरं. हे काही नव्याने इथे सांगायला नकोच आहे, पण तरीसुद्धा उजळणी स्वरूप. यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति असं पुढे सांगून दिलंय भगवंताने. सगळ्याच प्राणी मात्रांकडे ही क्षमता असते. कोणकोणत्या प्राणी मात्रांकडे? सृष्टीमध्ये जे जे व्यक्त आहे त्या प्रत्येकाकडे ही क्षमता असते. पण उत्तम उद्भवकरः ती क्षमता फक्त मानवाकडे आहे.
म्हणून आपलं कर्म स्थितीपासून प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणं, बस हेच तर मानवी जीवनाचं ध्येय आहे. मग त्यासाठी पुढच्या श्लोकांमध्ये सांगून दिलं आहे की हे कुठंपर्यंत घेऊन जायचं आहे. प्रगती 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 किती विस्तार विस्तार विस्तार, कुठंपर्यंत? काही मर्यादा, काही अंत नाहीच आहे, अनंत. मग हे जे अनंत आहे ते कसं आहे, त्याचं वर्णन कसं? तीही उत्सुकता असतेच ना मनामध्ये. पुढच्या श्लोकांमध्ये त्या अनंताचं वर्णन, अथांगतेचं वर्णन, जसं समुद्राच्या किनाऱ्यावर उभं राहिलं की आपल्याला दृष्टी पोहोचेल तिथपर्यंत काय दिसतं? समुद्रच. याचा शेवट कुठे असेल? कितीतरी वेळा मनात प्रश्न येतो ना किनाऱ्यावर उभं राहिल्यावर. शोधला तर सापडतो, किनाऱ्यावर थांबून नाही सापडत. त्याच्या अथांगतेचा शोध घ्यायचा असेल तर काय करावं लागतं? त्या समुद्राशी जोडून घ्यावं लागतं अभ्यास योगयुक्तेनं. त्याच्याबरोबर मनमुटाव करून प्रवास करावा लागतो. आपणही प्रवाहित व्हावं लागतं, तरंगांशी मेळ राखावा लागतो. हा मेळ राखता यायला लागला ना की कवीं पुराण मनुषासितारम मनोरणीयां स्वर्णुस्मरेद्यः. तुका आकाशा एवढा अणुरणीया थोकडा. भीमसेनजींचा अभंग आहे, आपण ऐकला असेल, भीमसेनजींनी गायलेला. तुका आकाशा एवढा आहे, त्याचा प्रत्यय यायला हवा हो. तू का आकाशा एवढा. तुकारामांचं नावच किती छान आहे. अणुहून सूक्ष्म आणि अणियांसम अथांग विस्तार असणारा, कवीं जाणता येऊ शकेल आणि जाणता येणारही नाही असा विस्तार असलेला. अनुशासितारम, स्वतःच ठरवतो केव्हा अणुसारखं आणि केव्हा अथांग विस्तारित व्हायचं. हे सगळं सामर्थ्य ज्याच्याकडे आहे त्याचं हे वर्णन आहे. सर्वस्य धातारम, सर्व सृष्टीचा डोलारा ज्यानं पेलून धरलेला आहे. आणि नुसता पेलून धरला नाहीये, त्याचा धाता आहे, धारण करताय हो, पालन करताय, धारण करता आहे. आणि कधी अणुसम कधी अणियांसम, त्यामुळे अचिंत्य. ज्याला जसं त्याचं चिंतन करावंसं वाटेल तसा तो त्याला प्रत्ययाला येईल. म्हणून मागे पण एका व्हिडिओमध्ये मी बोलले होते की आमच्याकडे देवदेवता एवढी त्यांची नानाविध रूपं, नानाविध आकार, नानाविध नटणं थटणं आणि आपल्याला सामोरं येणं, वेशभूषा नाना प्रकारची, अलंकार नाना प्रकारचे, त्यांच्या आकृत्या वैविध्यपूर्ण आहे ना हे सगळं. आणि हे फक्त आहे कुठे? आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. ही जी विविधता आहे, ही विविधता जाणण्याची क्षमता त्या प्रत्येक कलाकाराकडे आहे, जो प्रत्येक कलाकार आपल्या कलेतून याचा आविष्कार घडवतो. तो चित्रकार असेल, तो शिल्पकार असेल, तो गीतकार असेल, तो गायक असेल, तो भाष्य करणारा असेल, किंवा काहीच नाही तर जो आचरणातून अशा प्रकारे विविधता प्रकट करू शकतो. साधं वस्त्र बनवायचं, त्या वस्त्र प्रावरणांमध्ये सुद्धा केवढं वैविध्य आहे हो आमच्याकडे. हीच तर आमची वैविध्यपूर्णतेने नटलेली संस्कृती आहे. म्हणून त्याला शब्द वापरला आहे अचिंत्य रूप. अचिंत्य म्हणजे चिंतन करता येणार नाही, नकारात्मक नाहीच आहे आमच्या संस्कृतीतले काही. अचिंत्य रूप याचा अर्थ ज्याला जसं मुक्तपणे चिंतन करावंसं वाटतं तसं ते रूप आहे, तसा तो आकार आहे. आणि आदित्यवर्ण, आदित्यवर्ण, आदित्य म्हणजे सूर्याला म्हणतो आपण,
आणि त्याचा वर्ण कोणता नेमका सांगाल? उगवतानाचा रंग, मावळतानाचा रंग, माध्यानीचा रंग, प्रत्येक वर्ण वेगळा. काय ती सोनसळी कळा, काय तो ताम्रवर्ण, काय तो आकर्षित करणारा जांभळा रंग, किती छटा त्याच्यामध्ये पीतवर्ण. म्हणून आदित्य वर्ण तमसः परस्तात्. मुख्य गुण कोणता? वर्ण कोणताही असू दे आदित्याचा, पण तमसः परहा. तमस म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा. सूर्य उगवला की माझ्या समोर असलेली वस्तू जी मला इतका वेळ दिसत नव्हती ती अचानक दृग्गोचर होते ना. तमसः परस्तात्. अज्ञानाच्या पल्याड नेणारा, ज्ञानाच्या दिशेने झेप घ्यायला उद्युक्त करणारा. मनुष्याचा जन्म याचसाठी आहे बरं. आणि त्याचा त्याला कळतं. झेप केव्हा, कशी, किती प्रमाणात घ्यायची. देहभृतांवर. अर्जुन नाही आहे, तुम्ही आम्ही सगळे देहभृतांवर आहे. माझ्या देहाची क्षमता मलाच ओळखता येणार आहे. ती ओळखायची कशी हा प्रश्नच नको आहे. अखंड प्रयत्नशील राहायचं आहे, अचिंत्य रूप व्हायचं. म्हणजे मग आपल्या देहाची क्षमता ओळखता येते. काय साध्य करायचं आहे ते कळायला लागतं. कशा प्रकारे झेप घ्यायची ते कळायला लागतं. आणि हनुमंतांनी झेप घेतली आणि गडबडला ना, ठीक आहे ना, ते सुद्धा उदाहरण, तो सुद्धा दाखला तुमच्या आमच्या समोर आहे. झेप घेताना कदाचित विरुद्ध काही सामोरं येऊ शकतं ना, येऊ दे ना. मानव जन्म त्यासाठीच आहे. त्या अनुभवांचं संचित जमा ठेवून पुन्हा झेप घेण्यासाठी सिद्ध व्हायचं आहे. मग हे सिद्ध होण्यासाठी शारीरिक क्षमता पण मजबूत पाहिजे. मग त्यासाठी पुढच्या श्लोकात सांगून दिलं, प्रयाणकाले मनसा चलेन अचलेन मनसा. मनासाठी अचल होणं फार गरजेचं आहे. 6व्या अध्यायात अर्जुनानेच प्रश्न विचारून सांगून टाकलेला, मनश्चंचलम अस्थिरम. बघा कसं आपल्याला एवढं भांडार खुलं केलं आहे आपल्यासाठी. मानवाला एवढ्या देणग्या देऊन ठेवल्या आहेत. भावनांचं केंद्र असलेलं मन पण देऊन ठेवलं आहे. पण ते मन कसं दिलं आहे हो? सातत्याने त्याच्यात तरंग तरंग, वेव्स, लहरी. बघ, सोपवलंय मी तुझ्याकडे हे असं तरंगयुक्त मन. हिम्मत असेल तर कर त्याला अचल. सांगून दिलंय भगवंतानी. सृष्टीमध्ये काही चल काही अचल आहेच ना निर्माण केलेलं. मग तुझ्याकडे तर तुझं फक्त मनच अचल करायचंय. बघ जमताय का? कर प्रयत्न. ते या श्लोकामध्ये कसं करायचं तेही भगवंतानी सांगून टाकलं हो. प्रयाणकाले अचल मन असलं पाहिजे. क्रायटेरिया सांगून दिला. तुला प्रयाणकाली जाणायचं आहे ना मला, मग त्यासाठी काय करायला हवं? अचल मनाला करणं तुला अभ्यास योगयुक्त राहून शिकून घ्यायला हवं, आत्मसात करून घ्यायला हवं. पहिला क्रायटेरिया सांगून दिला प्रयाणकाले जाणायचं असेल तर. पुढचा क्रायटेरिया काय सांगून दिला? भक्त्यायुक्त. भक्ती शब्द आला. पुढच्या अध्यायांमध्ये तर फार सुंदर भक्तीचं वर्णन येणारच आहे, सखोल अभ्यास भक्तीचा. पण इथे भगवंतांनी भक्त्या शब्द वापरलाय, तर थोडं समजून घेऊ आपण. भक्ती केव्हा येते हो? सुरुवात कुठून होते? परस्पर विश्वासातून सुरुवात होते. बोट पकडावंसं कोणाचं वाटतं? जो माझं बोट सोडणार नाही. मी ज्याला पकडलंय तो आपलं बोट सोडवून घेणार नाही. आणि सोडवायचं असेल तर आधी मला कल्पना देईल आणि मग ते बोट सोडवेल. त्याच्या ठिकाणी आपण विश्वास आपोआप स्थापित होतो. मग पुढच्या वेळेला दुसऱ्या कुणाचं बोट पकडावं नाही वाटत. ज्यानं हा विश्वास निर्माण केला त्याचाच आधार घ्यावासा वाटतो ना. म्हणून पहिला विश्वास. पण काही कारणांनी हा विश्वास डळमळू शकतो. म्हणजे विश्वास हा काही अंतिम टप्पा नाही. मग त्याच्या पुढे गेलं पाहिजे. मग विश्वासाचा पुढचा टप्पा येतो श्रद्धेचा.
मग ही श्रद्धासुद्धा कधी तोलायमान होऊ शकते. म्हणजे अजून त्याच्या पुढचा टप्पा गाठला पाहिजे की जो दोलायमान होणारच नाही, स्थिर असेल. मग त्याला आपण नाव देतो निष्ठा. निष्ठा शब्द उच्चारतानाच दृढतेचा प्रत्यय येतो. त्यामुळे विश्वास आणि श्रद्धा दोलायमान होऊ शकतात, पण निष्ठा म्हटलं की तिच्यात दृढता आली. आणि दृढता केव्हा येते? अभ्यास योगयुक्तेनं. म्हणून सगळी वाट भगवंतांनी आपल्यासाठी प्रकाशित करून ठेवलेली आहे. पण निष्ठा दृढ झाली तरी तिच्यामध्ये सातत्य आवश्यक आहे. आणि हे सातत्य जे निष्ठेमध्ये येईल त्याला म्हणायचं भक्ती. भक्ती म्हणजे सातत्याने दृढ असणारी निष्ठा, अविचल. म्हणून भक्त्या युक्तो योग बलेन चैव. भक्ती हे सामर्थ्य आहे. कशाचं? योग साधण्याचं, जोडलेलं राहण्याचं. कशाशी जोडलेलं राहायचं आहे? माम अनुस्मर युध्यच. त्या युद्धामध्ये जोडलेलं राहायचं आहे. अर्जुनाला भगवंत युद्ध कर सांगत नाही आहेत. अर्जुनाला सांगतायत तुला प्रयाणकाली जाणायचं आहे ना, अंतकाळ कोणाचाही केव्हाही येऊ शकतो. म्हणून ते काही फक्त अर्जुनापुरतं नाही आहे. ज्याला कोणाला असं अंतकाळी माझं स्मरण व्हावं, त्या अथांग अक्षर अशा चैतन्याचीच जाग सर्व देहामध्ये अंतकाळी व्हावी असं ज्याला कोणाला वाटत असेल, त्या सर्वांसाठी हा मार्ग सांगून दिलाय. माम अनुस्मर युध्यच. मग त्यासाठी शारीरिक सामर्थ्य कसं मिळवायचं? शरीर आहे तोपर्यंत सामर्थ्य त्याच्याच मार्फत मिळवणार, कारण ते साधन आहे. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. धर्माप्रती निष्ठेप्रती दृढ व्हायचं असेल तर साधन कोणतं आहे? शरीर. म्हणून त्याचं सामर्थ्य कसं मिळवायचं तेही भगवंतांनी सांगून टाकलं. भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक. सम्यक पूर्णत्वानी सगळं शरीरामध्ये जे जे काही चल आहे, तरल आहे, ते सगळं अचल करायला हवं असेल तर भ्रुवोर्मध्ये प्राणम आवेश्य. प्राणाची स्थापना, चैतन्याची स्थापना. आपण बाळाला मांडीवर बसवतो ना, त्यासाठी आधी दृढ मांडी घालून घेतो. कशी तरी चंचल आहे, मग बाळ बसल्यावर दृढ कसं राहील? ते हलणार, डुलणार. दुसऱ्या छोट्या बाळाच्या मांडीवर, छोट्या दादाच्या मांडीवर नाही ना ठेवायला जात. दृढता हवी. मग ती दृढता सगळ्या चैतन्याची एकत्र कुठे करायची आहे? जिथे मस्तकाकाश, अवकाश आहे, तिथे दृढता येईल ना. म्हणून आधी अवकाश देहामध्ये कुठे आहे ते सांगून दिलं. भ्रुवोः मध्ये. इथे मस्तकाकाश आहे, तिथे तुला दृढता, स्थिरता अनुभवता येईल, प्रचिती मिळवता येईल. म्हणून प्राण म्हणजे ऊर्जा सगळी त्या ठिकाणी सम्मिलित कर. आमच्याकडे म्हणून गंध लावायची पद्धत आहे. प्राण एकाग्र कुठे करायचं आहे? एकत्रित कुठे चैतन्य ठेवायचं आहे? त्या ठिकाणी चंदनाची शीतलता हवी. म्हणून गंध लावण्याची पद्धत आहे. काय चुकीचं आहे हो त्याच्यात? ठीक आहे, पुढे बघूया आपण. सतम परम पुरुषम उपैती दिव्यम. अलौकिक अशा सामर्थ्याचा, पुरुष म्हणजे सामर्थ्य, आपोआप प्रत्यय त्याच ठिकाणी मिळून जाईल की सगळ्या देहातलं चैतन्य, क्षमता, ऊर्जा मी एकत्रित करू शकतो. मी म्हणजे माझ्या देहाकडे ती क्षमता आहे याचा प्रत्यय येऊन जाईल. मग हे कुणी आणि कुठे सांगितलंय? पुढच्या ह्याच्यात सांगून दिलं. यदक्षरम वेदविदो वदंती विशंती यत यतयः वीतरागाः. क्रायटेरिया आहे. काय करायला पाहिजे? वीतरागाः. वीत म्हणजे सोडून देणं, हा शब्द झालेला आहे पूर्वी. रागाः म्हणजे सर्व प्रकारची आसक्ती, तिचा त्याग करता यायला पाहिजे. यत अक्षरम वेद विदः. ज्यांनी
जाणलेलं आहे आधी अशा प्रकारे प्राण एकाग्र करण्याचं टेक्निक आजच्या भाषेमध्ये. आमच्या ऋषीमुनींनी हे साध्य केलं आहे हो अभ्यास योगयुक्तेनं. मग त्यांनीच हे सांगून दिलं आहे की हे अशा प्रकारे जर तू भक्तीपर्यंत पोहोचलास तर तुला सुद्धा हे जमू शकेल. पण त्यासाठी वाटेत येणाऱ्या सगळ्या आसक्तींचा त्याग करायला हवा प्रयत्नपूर्वक. यतयः ज्या व्यक्तीला प्रयत्नपूर्वक असा त्याग करता येईल त्याला निश्चित हा प्राण एकत्र या ठिकाणी सामावून घेता येईल. अजून पुढे काय सांगितलंय? यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदम संग्रहेण प्रवक्ष्ये. प्रवक्ष्ये म्हणजे दर्शन घडेल. दर्शन घडायचं, बघायचं नाही आहे चर्मचक्षुंनी, जाणायचं, प्रचिती घ्यायची, अनुभूती मिळवायची, त्याला प्रवक्ष्ये म्हणायचं. केव्हा होईल हे? ब्रह्मचर्यं चरन्ति. आणखी एक क्रायटेरिया सांगून दिलाय, तोच ध्यास घ्यायचा. मनुष्य जन्माचा ध्यास कोणता असावा? ध्येय अनेक असू शकतात, त्या वेळी ते ध्येय पार करत, पण अंतिम ध्येय कोणतं? अंतिम ध्यास कोणता? ब्रह्मचर्यं चरन्ति. किंतत ब्रह्म प्रश्न विचारलाय ना, म्हणजे अक्षर आहे ते मला हवंय. जे शाश्वत आहे त्याचीच ओढ असते ना प्रत्येकाला. जे नश्वर आहे तात्पुरती गोडी लागते हो, पण कळतं अरे हे काय जाणारच आहे. तात्कालिक ओढ वाटली तरी सगळ्या वस्तू हळूहळू आपल्या त्यातली आसक्ती कमी करतातच. म्हणून जे अक्षर आहे, जे ब्रह्म आहे त्याच्याप्रती चरंती म्हणजे प्रवास करतात. चरैवेती चरैवेती उपनिषदांचा मंत्रच आहे. जीवन प्रवासच मुळी या दिशेने आपल्याला करायचा आहे. अशी ज्याची इच्छंतः, ज्याची धारणा आहे, ज्याचा ध्यास आहे, त्याच व्यक्तीला संग्रहेण म्हणजे पूर्णत्वानी त्याची अनुभूती, प्रचिती, दर्शन होतं. काय सुंदर भगवंतांनी आपल्याला जन्मापासून ते तहत अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा म्हणजे काय ते सांगून दिलं. प्रयाणकाले ज्ञेय असी त्याविषयी सांगून दिलं. मग हा प्रवास सहज सुलभ नसणारच ना. मग हा प्रवास करताना आणखी कोणकोणते खाचखळगे समोर येतात, आणखी काय काय आपल्यासमोर सृष्टीतलं उलगडत जातं, ते सगळं भगवंतांनी पुढे मांडणी करून दाखवलं आहे. कुठे ये ते सांगून दिलं, कसा ये ते पण सांगून दिलं, पण वाटेतल्या प्रत्येक टप्प्याचा उलगडा व्हायला हवा ना. पुढच्या श्लोकांमध्ये तो टप्पा भगवंत उलगडून दाखवणारच आहे. असा हा 8वा अध्याय आपल्याला ग्राउंड लेव्हलपासून स्काय इज द लिमिट इथपर्यंत घेऊन जाणार आहे. अभ्यास करायलाच हवा ना या अध्यायाचा. पण आजच्या व्हिडिओत हा अभ्यास आपण इथेच संपन्न करूया. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोतच. आवडला असेल हा व्हिडिओ तर जरूर लाईक करा, आपल्या आप्तमित्रांना शेअर करालच. आणि हो, आपल्याला काही प्रश्न पडत असतील भाग्यश्रीताईंसारखे तर जरूर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका हां. आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केला नसेल चॅनल त्यांनी जरूर श्री गुरुकुलम न्यास मराठीचा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. भेटत राहणारच आहोत. आणि बेल आयकॉन क्लिक केलं तर आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहील, ज्याची आपण उत्सुकतेने वाट पाहत असणार. भेटूया. नमस्कार.